लोणावळा शहरात महायुतीच्या प्रचाराची म्हणजे माझ्या स्वतःच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच लोणावळा शहरामध्ये आज प्रचार रॅली होती आणि त्या रॅलीच्या निमित्तानं आम्ही सर्व शहरामध्ये वेगवेगळ्या भागात आज आम्ही सर्व पदाधिकारी आणि महायुतीचे सर्व नेते मंडळी एकत्रितपणानं मोठ्या संख्येनं या शहरामध्ये आज उत्स्फूर्तपणे जनता देखील प्रतिसाद घेऊन रस्त्यावरती उतरून आम्ही रॅलीमध्ये आयोजन करून फिरतोय, जनतेचे आशीर्वाद घेतोय आणि हे होत असताना कायदेशीरपणानं आम्ही देखील सर्व परवानग्या घेतलेल्या आहेत। चुकीच्या पद्धतीने कुठलाही किंवा अनुचित प्रकार घडावा, कुठेही वाद व्हावे असं अजिबात आम्हाला कुठेही 1% देखील मनात आमच्या तसल्या प्रकारचा विचार देखील नाहीये। परंतु काही मंडळी जर त्या ठिकाणी येऊन जाणीवपूर्वक थांबत असतील, आम्ही रॅली घेऊन जाताना दुसऱ्या बाजूला घेऊन गेलो, जवळजवळ 1.5 तास होऊन गेला तरी ते मंडळी तिथंच उभे होते। आम्ही किती वेळ तिथं थांबायचं आणि आम्हाला दुसरा रूटही किंवा दुसरा रोडही नव्हता की त्या रोड शिवाय जायला पर्याय नव्हता। मग आम्ही किती वेळ त्या ठिकाणी थांबायचं हा देखील निवडणूक आयोगाने किंवा पोलीस यंत्रणेनं विचार करायला पाहिजे होता आणि योग्य तो पर्याय किंवा योग्य तो मार्ग त्यांनी काढायला हवा होता। सुनील शेळके यांनी या ठिकाणी येऊन परवानगी नसताना जनतेचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे यांच्या या रॅलीच्या ठिकाणी येऊन जो आचारसंहितेचा भंग केला, महिला भगिनींना या ठिकाणी धक्काबुक्की झाली, याचा आम्ही सर्वजण प्रथमतः या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या संदर्भात निवडणूक आयोगाकडे आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करायच्या संदर्भातली मागणी केली आणि निवडणूक आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करायची आपली मागणी मान्य केलेली असून या ठिकाणी ज्यांच्यावर मावळ तालुक्यामधला पहिले आमदार सुनील शेळके असे आमदार आहेत की ज्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल आहे, ज्यांच्यावर या तालुक्यातली दडपशाही, हुकुमशाही आणि अपप्रवृत्ती, अहंकारी वृत्ती याचा प्रत्यय आता आमच्या लोणावळाकर जनतेला आलेला आहे। लोणावळ्याच्या विकासाला हातभार न लावता फक्त चमकोगिरीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही हे करून ते करू, परंतु आमच्या सर्व पक्षीय प्रमुख नेत्यांनी जो या शहरामध्ये विकास केला, पायाभूत सुविधा दिल्या, त्यामध्ये खऱ्या अर्थाने आमच्या सर्व पक्षीय प्रमुख नेत्यांचं देखील मी आभार मानतो।